हॅलो. तुमच्या मनामध्ये सुद्धा असे प्रश्न आहेत का? नशीब असतं का? किंवा कर्म काही असतं का? कर्म म्हणजे नक्की काय असतं? किंवा हे नशीब कसं बनतं? आणि आपले जे काही कर्म आहेत त्याचा या नशिबावरती कसा इफेक्ट असतो? असे प्रश्न मनामध्ये येतात आहेत का? तर हो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मी सांगणार आहे की नशीब काय असतं आणि नशीब कसं बनतं. नशीब कोणीतरी लिहून ठेवलं आहे का? कोणाला इतका वेळ आहे नशीब लिहत बसायला? आपलं नशीब कोणीही लिहित नाही. आपलं नशीब आपण स्वतः लिहितो आणि ते लिहितो आपल्या कर्मांनी. आज आपण जे काही कर्म करत आहे त्यावरती डिपेंड आहे की आपलं उद्याचं नशीब कसं असणार आहे. कारण कसं असतं, जसं आपण आज जे काही काम केलेलं आहे त्याचे पैसे आपल्याला उद्या मिळतात, तसंच आहे तुम्ही आज जे काही कर्म केलेलं आहे त्याचं जे काही फळ आहे ते उद्या मिळत असतं. त्यामुळं आजचे जे काही कर्म आहेत ते जर चांगले असतील तर निश्चितपणे आपलं जे नशीब आहे ते चांगलं घडणार आहे. आणि जर आपल्या नशिबामध्ये किंवा आयुष्यामध्ये आज जर काही दुःख असतील, आज जर काही प्रॉब्लेम्स असतील, ते प्रॉब्लेम्स कशामुळे आहेत, त्याचं काय कारण आहे, कशामुळे ते तसं झालेलं आहे, हे आपल्याला ज्या पॉईंटला समजतं त्या पॉईंटला खऱ्या अर्थाने आपण चांगल्या दिशेने प्रवास करू शकतो किंवा आपल्याला ते त्या त्या मुळापर्यंत आपण पोहोचू शकतो. मग आपल्या आयुष्यात जर काहीतरी दुःख असेल तर हे निश्चितपणे आहे की आपलं कधी ना कधीतरी काही ना काहीतरी चुकलेलं होतं जे आपल्याला माहिती नाही आहे. आणि मग ते जर आपल्याला माहिती करून घ्यायचं असेल, आपल्याला जर ते समजावं असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण त्या दिशेने प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. हे नशीब काय आहे, ते कसं बनतं, ते कशामुळे बनतं, तर याचं एक साधं उत्तर आहे की तुम्ही जे दुसऱ्यांना देता ते तुमच्याकडे येतं. आज तुम्ही जे काही देताय ते उद्या तुमच्याकडे परत येणार आहे आणि ते तेवढ्याच प्रमाणामध्ये येणार नाही आहे. कारण ह्या निसर्गाचा एक नियम आहे. इथे तुम्ही जर बँकेमध्ये पैसे ठेवले तर त्याचा 7%, 8% जे काही रिटर्न्स तुम्हाला मिळत असतात, व्याजदर जो काही तुम्हाला मिळत असतो, अगदी तसंच आपलं कर्मसुद्धा व्याजासह आपल्याकडे परत येत असतं. त्यामुळे जर चांगलं कोणाला दिलेलं असेल, जर कोणाबद्दल चांगला विचार केलेला असेल, जर कोणाशी चांगलं बोललेलं असेल तर निश्चितपणे तेच आपल्याकडे येणार आहे. जर वाईट काही झालेलं असेल हाताने तर ते सुद्धा परत येणार आहे आणि आपल्याला यातून देवसुद्धा वाचवू शकत नाही. त्यामुळं आपल्या कर्मांकडे खूप जागरूकतेने बघणं गरजेचं आहे. आपले जे काही कर्म आहेत जर काही चुकत असेल तर ते नीट करणं किंवा ते करेक्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे. कोणतीही गोष्ट कोणालाही झाकून लपवून आपण जर करत असू तर ती करायची गरज पडू नये. आपल्या आयुष्यामध्ये इतकी क्लॅरिटी असावी, इतकी प्युरिटी असावी की आपल्या आयुष्यात आपण जे काही करतो आहोत ते सगळंच्या सगळं आपल्याला शांतपणे, शांत डोक्याने आणि उघडपणे करता यावं. आयुष्य इतकं सुंदर असावं की एकही गोष्ट झाकून लपवून चोरून करण्याची गरज पडू नये. आणि ज्या स्टेजला आपण असं आयुष्य जगायला सुरुवात करतो किंवा त्या दिखाव्याचं आयुष्य, बरेच लोकांना दाखवण्याची पण सवय असते की बघा माझ्याकडे हे आहे, बघा मी असं जगतोय, बघा आमच्याकडे ते आहे. ज्या पॉईंटला जे काही लपवून झाकून ठेवायचं आहे ते बंद होते किंवा दाखवणं बंद होते आणि तुम्ही फक्त आणि फक्त प्युअर जगताय, जे आहे त्याच्यामध्येच तुम्ही आनंदी आहात, तुम्ही स्वतःवर प्रेम करताय, तुम्ही जगावर प्रेम करताय, तर त्या स्टेजला तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम कमी होऊन जातात, संपून जातात आणि तुम्ही चांगलं कर्म करता. आणि जर तुमचा आज जेव्हा चांगला असतो तेव्हा तुम्ही आज चांगलं करत असता तेव्हा उद्या आपोआप चांगला झालेला असतो. त्यासाठी तुम्हाला वेगळं काहीतरी करण्याची गरज नसते. जर मनामध्ये दयाभाव असेल, सगळ्यांसाठी प्रेम असेल, स्वतःवर जितकं प्रेम आहे तितकंच इथल्या प्रत्येक जीवावरती, इथल्या निसर्गावरती प्रेम जेव्हा तुम्ही करता, जितका स्वतःचा विचार करता तितकाच दुसऱ्यांचा विचार जेव्हा आपण करायला सुरुवात करतो तेव्हा आपलं नशीब हे सुंदर झालेलं असतं. आणि हे खूप चांगलं आणि एकदम सोपं गणित आहे. आपण बघतो अरे हा इतका यशस्वी झाला, तो तितका यशस्वी झाला, याचा पगार इतका, त्याचा पगार इतका. त्या व्यक्तीचा पगार तितकाच आहे जितकं त्या व्यक्तीने सेविंग केलेलं होतं. हे काय आहे तर हे आहे कर्मांचं सेविंग. तुम्हाला आज तितकंच मिळतंय जितकं तुम्ही काल दिलेलं होतं. जर कोणाला तरी आज जास्त मिळत असेल तर याचा अर्थ आहे की त्याने काल जास्त दिलेलं होतं. जर आपल्याला आज कमी मिळत असेल तर याचा अर्थ आहे की आपण काल कमी दिलेलं होतं. म्हणून जे तुम्हाला हवं आहे ते द्यायला सुरुवात करा. खूप मोठ्या प्रमाणात देऊ शकत नसाल पण जितकं देऊ शकता तितकं द्यायला सुरुवात करा. जे हवं आहे ते द्यायला सुरुवात केलीत तर तुम्हाला जे हवं आहे ते मिळायला सुरुवात होते. आणि ते तुम्ही जितकं दिलंय तितकं मिळत नाही तर त्याच्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळतं. मग ते चांगलं असो किंवा वाईट असो, त्यामुळे तेच द्या जे तुम्हाला हवं आहे. आणि जे तुम्हाला हवं आहे ते जर तुम्ही दिलं तर तुम्हाला जे हवं आहे ते मिळत राहील. आणि हेच आहे कर्म आणि हेच आहे नशीब. नशीब आणि कर्म अशी खूप मोठी लॉजिकल गोष्ट नाही आहे. ते दुसरं कोणीही लिहित नाही, कोणालाही तितका वेळ नाही आहे. इथे ह्या पृथ्वी तलावरती एक सॉफ्टवेअर आहे. इथल्या सॉफ्टवेअरमधून कोणीही वाचू शकत नाही. इथल्या सॉफ्टवेअरमधून कोणीही वाचू शकत नाही. इथे तुम्ही केलेली सगळी चांगली कर्म, इथे तुम्ही केलेली सगळी वाईट कर्म स्टोअर होतात आहेत आणि त्याचे रिटर्न्स त्याच्या व्याजासह आपल्याकडे परत येतात आहेत. त्यामुळं आपल्या आयुष्यातल्या कोणत्याही चांगल्या गोष्टीसाठी किंवा कोणत्याही वाईट गोष्टीसाठी कोणालाही
जबाबदार धरू नका. जर काही चांगलं झालेलं असेल, निश्चितपणे तुम्ही काहीतरी चांगलं केलेलं होतं, आणि जर काहीतरी वाईट झालेलं असेल तर निश्चितपणे तुमच्याकडून काहीतरी चुकलेलं होतं. जर कोणीतरी तुमचा छळ करत असेल तर त्या केसमध्येही बदल्याची भावना न ठेवता तिथून बाजूला होणं आणि त्या केसमधून पूर्णपणे आपला जो काही प्रेझेन्स आहे तो प्रेझेन्स काढून घेणं हा बेस्ट ऑप्शन आहे. कारण तुम्ही जर इथे कोणाच्या तरी नादाला लागलात, जर बदल्याची भावना तुम्ही मनामध्ये ठेवलीत तर तुम्ही एका नवीन कर्मामध्ये अडकता, आणि एका नवीन कर्मामध्ये जेव्हा अडकतो तर तेव्हा त्याचीही परतफेड करावी लागते. कारण कर्म ही अशी गोष्ट आहे ज्यातून आपल्याला देवही वाचवू शकत नाही. देव एक वेळी माफ करू शकतो पण कर्म माफ करू शकत नाही. काही ना काहीतरी प्रमाणामध्ये तुम्हाला ते चुकवावंच लागणार आहे, ते रिटर्न करावंच लागणार आहे. एकदा बघा, जरा इथं बाहेर रोडवरती जाऊन बघा, कोणी अपंग दिसेल, कोणी व्यसनी दिसेल, त्यानंतर कोणाच्या अंगावरती नीट कपडे नाही आहेत, खायला प्यायला नाही आहे, पायामध्ये चप्पल नाही आहे, अशी परिस्थिती जगात आपल्याच आजूबाजूला दिसते. हे सगळं पाहायला खूप दूरही जावं लागत नाही, फक्त तुमच्या घराच्या गेटच्या बाहेर निघा की हे सगळं दिसतं. मग हे सगळं काय आहे? हे आहेत कर्मांची परतफेड. जगात कोणीच विनाकारण दुःखी नाही आहे. जर कोणी दुःखी असेल तर त्याचं काही ना काहीतरी, कधी ना कधीतरी, कुठे ना कुठेतरी चुकलेलं होतं. जर काही नुकसान तुमचं होत असेल तर कोणाचं ना कोणाचं तरी तुम्ही देणं लागत होते, जे तुम्ही योग्य वेळी दिलेलं नाही आहे, आणि ते तुमचं नुकसान तसं झालेलं आहे. कारण इथे तेच तुमच्याकडे येतं जे तुम्ही दिलेलं आहे. आपलं जर सतत काही नुकसान होत असेल, आपल्याला जर काही व्याधी असतील तर याचा अर्थ समजून घ्यायचा की आपलं कधी ना कधीतरी, कुठे ना कुठेतरी, काही ना काहीतरी चुकलेलं होतं की जे आपल्याला माहिती नाही आहे, ज्याचं आपल्याला ज्ञान नाही आहे. मग ते आपल्याला जे आपलं स्वतःचं बालपणही आपण आठवू शकत नाही, आपण 4 दिवसांपूर्वी काय खाल्लेलं आहे ते आपण सांगू शकत नाही. तर हे जे काही आहे जन्मोजन्मांचा हा जो काही लेखाजोखा चाललेला आहे तो आपल्याला स्मरणात नाही राहू शकत. त्यामुळे आपण हे समजून घेणं गरजेचं आहे की माझं जे काही आयुष्य आहे हे जर मला सुंदर करायचं असेल तर मला माझ्या कर्मांवरती नियंत्रण करावं लागेल, मला माझ्या वाणीवरती नियंत्रण करावं लागेल, मला माझ्या ज्या काही भावना आहेत त्या मला नियंत्रित कराव्या लागतील. आणि हे सगळं जेव्हा चांगलं होतं तेव्हा आयुष्यात खूप चांगलं घडतं. जगात चांगले लोक खूप जास्त आहेत, वाईट लोक खूप कमी आहेत. त्यामुळे चांगल्या गोष्टी जर आपण केल्या तर निश्चितपणे चांगलंच आपल्याकडे येतं. आणि जेव्हा आपल्याला चांगलं हवं असतं तेव्हा अगोदर चांगलं द्यावं लागतं. जेव्हा तुम्ही अशा गोष्टी करायला सुरुवात करतात तेव्हा तुम्ही एका चांगल्या भविष्याच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात केलेली असते, आणि आपण आपलं आयुष्य सुंदर करत असतो. आपल्याला जे काही वाटतं हे आपले नातेवाईक असतील, ही माझी आई, हा माझा भाऊ, ही माझी मावशी, ही माझी मामी, हे माझे फ्रेंड्स, किंवा हे माझे अमुक नातेवाईक, ते माझे तमुक नातेवाईक, हे जे काही सगळे जीव आहेत आपल्या आजूबाजूचे, हे सगळे जीव स्वतःचा स्वतंत्र प्रवास करतात आहेत. इथे प्रत्येकजण आपला स्वतःचा प्रारब्ध घेऊन आलेला आहे, आणि आपल्यासोबतचे जे काही ऋणानुबंध आहेत ते घेऊन तो जीव आपल्याशी जोडला गेलेला आहे. त्यामुळं आपण त्यांच्याशी वागत असताना अगदी ते सगळं डोक्यात ठेवूनच आपण वागणूक केली पाहिजे. जर आपण कोणाचं काही वाईट केलं नाही तर आपलंही वाईट होत नाही.